हानिकारक असं काही नाहीये, चालू शकतं ते. अल्कोहोल काही विषय नाही एवढा, चालू शकते, काय नाही असं. पण जास्त प्रमाण वापर करू नये शेतकऱ्यांनी पण त्याचा, कारण दुष्परिणाम पण, फायदा आहे तर तोटा पण आहेच त्याचा. तर सर आता तुमच्या दुकानात पुरेपूर आता बरगतचं असं सामान भरलेलं आहे, तर काय काय औषध आहे एकदा आम्हाला सांगा. आपल्या दुकानात आता भरपूर औषध आहेत, कीटकनाशक आहेत, बुरशीनाशक आहेत, टॉनिक आहेत, की बाबा वाढीसाठी कामं करतात. कीटकनाशक म्हणजे आपल्या किडीसाठी कामं करतात. बुरशीनाशक करपा वगैरे त्यासाठी आपण फवारतो, त्यासाठी पण काम करतात ते. आता तुम्हाला किती दिवसाला युरिया असेल सुपला असेल त्याची गाडी लागते? तसं काय नाहीये. आता हे सीझन वर जर आता समजा ह्या वर्षी आपल्याकडे पाऊस भरपूर झाला, त्यामुळे पावसाळी सीझन काय यंदा फेलच गेला. त्याच्यानंतर आला आपला हा सीझन, दुसरा सीझन. त्याच्यामध्ये काय झालं, वातावरण एकतर चांगलं लागलं, त्यामुळे जरा कृषी केंद्र आहे वरच्या पट्ट्यातले, जरा यावरती त्यांची उत्पन्नच त्यांना जास्त भेटलेलं नाही, प्रॉफिट जरा कमी झाला दरवर्षीच्या तुलनेत. तर दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त पाऊस झाला होता, तर आपल्या इकडे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात घेतलेलं पीक म्हणजे इंद्रायणी राईस. तर इंद्रायणी राईस यावर्षी भरपूर म्हणजे माणसांना चांगल्या पद्धतीने झालेला आहे पाऊस जास्त असल्यामुळे, आणि त्यामुळं आपल्या कृषी केंद्राचं नाव सगळ्या तालुक्यात झालेलं आहे. तर कोणती कोणती औषधं तुम्ही भाताला वापरली? हा, भातासाठी आता गराडे पट्टा म्हणजे भातासाठी फेमसच पट्टा आहे. भातासाठी आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहेत इंद्रायणीमध्ये भरपूर व्हरायटी आहे. तुमचा महाविकाल आपला सरकारी म्हणतो ते, परत कीर्तिदा झाला, किंवा अजून बरंच आहे, नोवा गोल्ड म्हणून त्यांचा पण इंद्रायणी राईस चांगला आहे. अजिंक्य सिल्कचा पण इंद्रायणी चांगला आहे. त्याच्यानंतर इंद्रायणीसाठी आपण काय केलं, सुरुवातीला रोप टाकतो आपण. रोपाला एका बॅगला 25 किलोला 25 किलो मध्ये होते, जवळजवळ 1,500 ते 2,000 मूग जातो आपल्याला 25 किलोला. तर त्या सुरुवातीला त्याला 5 किलो सुपला टाकायचा, थोडंसं मायक्रोन्यूट्रिएंट टाकायचं, त्याच्यानंतर लगेच तणनाशक मारायचं टाकल्यानंतर 24 तासात, आणि नंतर मग 21 दिवसांनी पण तणनाशक भेटतं त्याच्यावरचं. 21 दिवसांनी तणनाशक मारल्यानंतर आपण खायला टाकू शकतो त्याला सुपला, मायक्रोन्यूट्रिएंट, किंवा आपण फुलवीक किंवा अमिनो ऍसिड टाकू शकतो. त्याच्यानंतर आपण चिखल ट्रॅक्टरने केला तर चालतं. चिखल करायच्या वेळेस सुपल्याच्या एकरी 2 गोणी तरी वापरावे. त्याच्यानंतर चिखल लागण झाल्यानंतर 20 ते 22 दिवसांनी आपण फुलवीक अमिनो सीवेड त्याच्या कोणत्याही प्रकारचा मायक्रोन्यूट्रिएंट 25 किलो एकरी, आणि सुपला 25 किलो, आणि मॅग्नेशियम सल्फेटची 1 बॅग आपण दिली होती यावर्षी. तर मला सांगा की आता आपल्याकडं पशुधन जास्त प्रमाणात आहे घराण्यामध्ये, तर आपल्याकडं जादा प्रमाणात शेण आहे, जादा सेंद्रिय खत आहे आपल्याकडे, तर आपण एका एकरी किती टायल्या एका शेतामध्ये टाकू शकतो? शेणखताचं तसं काही प्रमाण नाहीये, तुम्ही किती टाकलं तरी त्याला काय हानिकारक नाहीये शेतीला. तुम्ही एकरी कमीत कमी 2 टायल्या आणि जास्तीत जास्त 3 टायल्या टाकल्या तरी चालतील एकराला. आता आंब्याचा जो मोड आहे तो थोडा गळायला लागलेला आहे, तर त्याच्यासाठी कोणतं पातळ औषध वापरलं आहे? आंब्याचा मोहर गळण्याचं मेन कारण तुमचं वातावरण आहे. वातावरणात जर आभाळ आलं तर 100% मोहर गळतो. पण याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आभाळ आले आपल्याला समजतं, लगेच त्या दिवशी एखादी बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी घेतली पाहिजे. आता नवीन ज्या उन्हाळी मिरच्या लावलेल्या आहेत, तर त्या मिरच्या हिरव्या नसून एक वेगळाच त्यांना कलर येतो, पोपटी कलर येतो, किंवा त्या बारीकच राहतात, त्यांच्या अशा लंबोळक्या होत नाही, किंवा लहानच बुटुक राहून ते पिकलं जातं, त्याबद्दल काय सांग? मिरच्यांचं कसं आहे, मिरच्यांना आपल्या गावातलं वातावरण एवढं सुट नाहीये, पण असे काय काय शेतकरी आहेत की ते एवढे वातावरण खराब असताना सुद्धा चांगले प्लॉट आणलेले आहेत आपल्या इथं. या वर्षीचं उदाहरण घेता येईल आपल्याला. बाबूशेठ जगदाळ म्हणून एक शेतकरी, त्यांची मिरची खूप सुंदर होती. तुम्हाला मी व्हिडिओ वगैरे देतो त्यांचा. भरपूर चांगले म्हणजे असे शेतकरी आहेत की बाबा ते आणतात मिरच्या चांगल्या आणतात. त्यासाठी आता तुम्ही म्हणताय की ती बारकीच राहते बाबा, मग त्याला काय केलं पाहिजे, कॅल्शियम बोरॉन सोडलं पाहिजे आपण. त्यामुळे काय होईल की लांबर बाबा मिरची पिवळी पडते, त्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य वापरले पाहिजेत.
आणि ती तोडा झाल्यानंतर प्रत्येक तोड्याला वापरली पाहिजे. शेतकरी काय करतो बाबा, जोपर्यंत झाड देतंय तोपर्यंत काढून घ्यायचं आणि त्याला काहीच द्यायचं नाही. मग ते साईड इफेक्ट दाखवायला चालू करतो. म्हणजे साईड इफेक्ट म्हणजे काय, पिवळे पडणे किंवा बाकी राहणे व्यक्ती हे असे होतात. त्यासाठी तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्य सोडू शकता. आता आपले ते बेमुगाची शेंगा म्हणजे शेंगांचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. पण बऱ्याचदा काय होतं की शेंगा खाली कमी लागतात आणि झाडाची पूर्ण हाईट होती, म्हणजे पाला जास्त येतोय आणि खाली माल कमी लागतो. तर त्यासाठी काय सांगता? काय मेन गोष्ट भुईमुगाची पहिली हाईट गोष्ट म्हणजे त्याला रान कसं पाहिजे. भुईमुगाला आपल्याकडे तांबडं रान राहतं, काळं रान राहते, त्याबद्दल सांगा. भुईमुगाला शक्यतो तांबड्या रान चांगलं राहतं. काळ्या रानात पण भुईमुग येतो, पण तांबड्या रानात त्याची पोषकता वाढवत होती, म्हणजे पोषक रान आहे भुईमुगासाठी. हाईट जास्त वाढली नाही पाहिजे. भुईमुगाचं काय होतं, शेतकरी युरिया मारतो, युरिया मारायचंच नाही. भुईमुगाला काय होतं, त्याचा पाला एकदम जास्त वाढला तर शेंगा खाली कमी लागणार तुम्हाला. तुम्ही त्याची हाईट वरून थांबवली पाहिजे की जेणेकरून खाली जास्त शेंगा लागतील त्याला. त्यासाठी तुम्ही 05234 वापरू शकता किंवा विद्युत म्हणून आहे सुमोटोमोचं, ते वापरू शकता. भुईमुग आपण केल्याच्या नंतर एक फुलं यायच्या अगोदर भुईमुगाला ते काळ सर त्याच्या ह्याच्या येतो पानावर, तो नेमका काय कीटकनाशकाचा प्रकार आहे का? नाही, ते भुईमुगाला तुम्ही ते काळा म्हणताय ते काजळीचा प्रकार आहे. काजळी येते ते भुईमुगाला, जास्त पाऊस झाला किंवा दुखट वातावरण झालं ना, त्यामुळे ते काजळी पकडता भुईमुग. त्यासाठी तुम्ही बुरशीनाशक वापरू शकता. आता जो भुईमुग आहे तो खाल्ल्या भागामध्ये, आपल्या भागामध्ये सपाटी पेरला जातो, खाल्ल्या भागामध्ये त्याला सरी काढून लावला जातो. तर सरीवला भुईमुग जास्त येतो का आपला भुईमुग जास्त? नाही, सरीवरचा भुईमुग सर्वात उत्तम. तुम्हाला उत्पन्न पण चांगलं गावतं, रोगाला पण कमी बळी पडतो. सपाट रानात काय होतं की चिटकून असतं, जवळ असतं, अंतर कमी राहते. मग सरीवरती अंतर व्यवस्थित राहतंय